नमस्कार, मी सम्यक शिंदे. आपण आज माजी सैनिक ते यशस्वी शेळी पालक श्री समीर शिंदे सर यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर तर तुम्ही शेळी पालन व्यवसायाची सुरुवात कशी केली? मी 2021 साली आर्मीमधून रिटायरमेंट झालो आणि त्यानंतर मला शेतामध्ये काही तर करायची अशी आवड होती. माझ्याकडं भरपूर ऑपॉर्च्युनिटी होत्या, जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे माझ्याकडे भरपूर होत्या. तरी मला शेतीशी निगडीत काहीतरी करायची अशी अपेक्षा होती आणि त्या दृष्टिकोनातून मी असा कोणता व्यवसाय आहे की तो शेतीसाठी सूट करू शकतो या दृष्टीतून मी शेळीपालन व्यवसाय निवडला आणि आपल्या सांगोला, आटपाडी, मंगळवेढा अशा वेगवेगळ्या बाजारामध्ये जाऊन मी जातीवंत पिल्लांची निवड केली व त्यांची खरेदी केली. सर तुम्ही मोठ्या शाळा न निवडता पिल्लीच का निवडली? आपण जर मोठी शेळी घ्यायचं म्हणलं तर साधारणपणे एक शेळीची किंमत, 2 पिल्ल्याची जर एक शेळी घ्यायची म्हणलं तर एका शेळीची किंमत साधारणपणे 20 ते 22 हजाराला जाते आणि पिल्लीची किंमत साधारणपणे एक पाट चांगल्या क्वालिटी जर आपण घेतले ते 6 ते 7 हजारापर्यंत जाते. आणि जर आपण जर मुक्त संचार पद्धतीतल्या शेळ्या घेतल्या आणि आपण जर बंदिस्त करायला गेलो तर त्या शेळ्या बंदिस्तमध्ये लवकर सुटेबल त्यांना होत नाही, शूट होत नाही त्यांना आणि त्यामध्ये शेळ्यांची दगावण्याची शक्यता वगैरे असते. पण लहान पिल्ली जर आपण आणून आपण मुक्त गोठा किंवा बंदिस्त गोठा पद्धतीने त्यांना करायचा प्रयत्न केला तर त्या शेळ्या किंवा ती पिल्ले लवकर शूट होतात. म्हणून मी शेळ्याची निवड न करता मी पिल्ल्यांची निवड केली. तर सर तुम्ही शेळी पालन व्यवसायच का निवडला? शेती करत असताना शेतीच्या निगडीत भरपूर व्यवसाय आहेत. आपण शेती करत असताना आपण दूध व्यवसाय सुद्धा करू शकतो. शेती करत असताना आपण अजून वेगळे काही व्यवसाय करू शकतो. पण त्या व्यवसाय करत असताना आपण आपल्या मालाची किंमत तय करू शकत नाही. आपण जर आज दूध व्यवसाय केला आणि दुधा जर आपण दूध डेअरीमध्ये घेऊन गेलो तर आपण त्या दूध डेअरीवाल्याला म्हणत नाही की माझं दूध 60 रुपये लिटर नाही घ्या, नाही म्हणू शकत. जे काय रेट असेल, शासन जे काय तय करेल किंवा डेअरीवाले जे काय तय करतील त्या तरी रेटवरच आपल्याला दूध विकावं लागतं. पण शेळीपालन व्यवसायामध्ये असं नाही. शेळीपालन व्यवसायामध्ये तुम्ही जर तुमचा बकरा घेऊन एखाद्या बाजारामध्ये गेला तर व्यापारी तुम्हाला विचारतो की तुमच्या ह्या बकऱ्याची किंमत काय आहे. आपण आपल्या मालाची किंमत, त्याच्यामध्ये एकच चांगली गोष्ट मला वाटली की आपण जे माल घेतोय ते आपण आपल्या मालाची किंमत सही करू शकतो. म्हणून मी शेळीपालन व्यवसाय निवडला. दुसरी गोष्ट, आजकाल मटणाचे रेट दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि जोपर्यंत हे संसार चालणार आहे तोपर्यंत ह्याचे रेट वाढत जाणार आहेत, खाणाऱ्यांची संख्या वाढत जाणार आहे. त्यामुळं हा चिरंतर चालणारा व्यवसाय आहे. म्हणून मी ह्या व्यवसायाची निवड केली. तर सर तुम्ही नवीन शेळी पालन सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल? जर कोणी नवीन शेळीपालन सुरू करणार असेल तर त्यांनी फार मोठी इन्व्हेस्टमेंट करून सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करायची आवश्यकता नाही असं मला वाटतंय. त्यानं लहानशा इन्व्हेस्टमेंटमधून सुरुवात करावी. जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करायला नको आहे. आणि नवीन शेळीपालन करत असताना माझा तर एक आग्रहाची त्यांना विनंती असेल की तुम्ही पिल्ल्यापासून सुरुवात करा. कारण पिल्ली तुम्हाला जसं पाहिजे तसं आपण त्या पिल्ल्यांना आपण त्या आपल्या गोठ्यामध्ये सेट करू शकतो. आपण जर शेळ्या घेतल्या आणि जर ते मुक्त संचारमधले किंवा अर्धबंदिस्तीमधले असतील तर ते आपल्याकडं लवकर शूट होणार नाहीत आणि त्यांची दगावण्याची वगैरे शक्यता जास्त असते. त्यामुळं मी नवीन शेळी पालन करणाऱ्या व्यावसायिकांना सांगेन की तुम्ही पिल्ल्यापासून सुरुवात करा. बरं, धन्यवाद सर. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या परिवारातील सदस्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.